नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते खूप स्पेशल आहेत। त्यांचं आपण एज्युकेशन त्यांच्याकडून ऐकून घेऊयात आणि ते सध्या काय करतात तेही ऐकून घेऊयात आणि त्यांच्या ह्या गोष्टीसोबत कसा काय सगळा संबंध आला आणि काय त्यांना अनुभव आला तेही आपण ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव हर्षल देशपांडे आणि मी BIM इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, BE सिव्हिल आहे मी आणि मी बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग रिलेटेड डिझाईनचे कामं करतो। फक्त माझा जो आता जवळपास 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, 10+ एक्सपिरियन्स आहे आणि मोस्टली सगळा US बेस कन्स्ट्रक्शनचाच आहे। तर थोडक्यात अमेरिकन प्रोजेक्ट्स मी आपल्या भारतातनं करतो। म्हणजे आपला मराठी माणूस इथं बसून अमेरिकेतली सगळी कामं करतो, म्हणजे बिल्डिंग बनवता तुम्ही? हां, डिझाईन करतो बिल्डिंग्स। येस। बरं, काय काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते सर? तर माझ्याबरोबर म्हणजे अलौकिक अनुभव घडलेत आणि त्यामुळेच मी खरं म्हणजे आपल्याशी कॉन्टॅक्ट केला की ह्या अनुभवातनं मी एक जो शेवटी मेसेज देणार आहे तो मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या पूर्ण मिस्ट्री टॉक्स परिवारासाठी तो एक आदर्श एक्सपिरियन्स ठरेल थोडक्यात, म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला। आणि सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही मला ह्या चॅनलवर येण्याची संधी दिलीत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून तुम्ही वेळ दिलात आणि ह्या सगळ्या गोष्टी जोडून आल्यात। तर मी आता अनुभव सुरू करतो। त्याआधी मी थोडीशी माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो। तर आमची जे पूर्ण बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझं जे फॅमिली आई वडील बहीण आणि मी, तर आम्ही म्हणजे आता माझं लग्नही झालं आहे, तर त्याआधीचे हे प्रसंग आहेत लग्नाच्या आधीचे। तर हे आम्ही पूर्ण धार्मिक फॅमिली म्हणजे पहिल्यापासून पूर्णपणे भक्तिमार्गावर असलेली फॅमिली आहे। आमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्यामुळं आई अतिशय धार्मिक, पूर्ण वारकरी संप्रदायाचा वारसा। त्यानंतर आई गायिका पण आहे आणि माझे वडील कमर्शियल आर्टिस्ट आहेत, तेही उच्च शिक्षित आहेत आणि आत्ता ते हेडमास्टर होऊन रिटायर्ड झाले, उपमुख्याध्यापक होऊन रिटायर्ड झाले, शिक्षक, ड्रॉइंग टीचर। तर अशा प्रकारे म्हणजे अंधश्रद्धेला थोडक्यात फारसा वाव नाही, पण तरी आमच्या बाबतीत जे प्रसंग घडले ते विचार करायला लावणारे होते। आणि त्याचा थोडक्यात सुरुवात अशी झाली की माझे आजी आजोबा म्हणजे माझे बाबांचे आई वडील, तर आम्हाला एक भाग्य लाभलं म्हणू शकतो मी की त्यांची पूर्ण सेवा करण्याची संधी आईवडिलांना मिळाली। अरे वा। मोस्टली म्हणजे गावं असल्यामुळं आमच्याकडेच ते राहिले आणि दोघांचाही शेवट आमच्या घरीच झाला। तर आणि ते पण अतिशय सात्विक माणसं, तेही शिक्षकच होते आणि अतिशय पुण्यवान माणसं। तर त्यांचा शेवट ज्यावेळेस झाला त्या दरम्यानचे हे काही प्रसंग आहेत माझ्या आजोबांचा वैयक्तिक। तर आजोबांचा म्हणजे आजोबांनी देह ठेवला आणि त्यानंतर हे सगळे अनुभव माझ्या वडिलांना आले, पण त्यावेळेस मी तिथं उपस्थित होतो, मी प्रत्यक्ष हे सगळं डोळ्यांनी पाहिलेलं। तर माझे आजोबा एक्सपायर झाल्यानंतर आमच्याकडं जो विधी करतात 14व्या दिवशी, तर तो विधी अत्यंत महत्त्वाचा असतो। म्हणजे आपले जे पितर आहेत त्यांना शांतता लाभण्यासाठी तो विधी करणं महत्त्वाचं असतं। तर त्या विधीसाठी ब्राह्मण जेवू घालणं आवश्यक असतं आणि ते जे ब्राह्मण जीव घालतात तर तो विधी थोडासा पितरांचा असल्यामुळं ना जनरली ब्राह्मण तयार होत नाहीत जेवायला। तर मग तो ब्राह्मण मिळणे खूप महत्त्वाचा आणि अवघड टास्क असतो त्यामध्ये। तर माझे वडील त्याच थोड्या टेन्शनमध्ये होते की ब्राह्मण नेमका त्यावेळेस मिळायला पाहिजे, मिळाला तरी हो म्हणायला पाहिजे। मग त्या अशा परिस्थितीत कुकाण्यात थोडेसे टेन्शनमध्ये फिरत होते। तर कुकाण्याची जी बाजारपेठ आहे तिथं एक थोडंसं मोकळं ग्राउंड आहे, आमचं गाव आहे तरवडी कुकाणा म्हणून, नेवासा तालुका, नगर जिल्हा। म्हणजे मूळचे तुम्ही तिकडे? मूळचे आम्ही तिथलेच। जवळपास आम्हाला जमीन मिळालेली, ते ज्या पांडुरंगाचं मंदिर आहे त्याचं इमान म्हणून आम्हाला जमीन मिळालेली आणि प्लस वडिलांची सर्व्हिस तिथं असल्यामुळे आम्ही तिथंच स्थायिक झालो थोडक्यात। आणि तर ते कुकाणा एक 1.5 किलोमीटरवर गाव आहे, पण ती बाजारपेठ आहे थोडक्यात, सगळे दुकानं वगैरे तिथं आहेत। आमचं गाव काही फार मोठं नाही आहे। मग ती कुकाण्यात थोडेसे विचारात फिरत होते, त्यावेळेस स्कूटर होती बाबांकडं आणि अचानक ते जे मैदान आहे तिथं फारशी काही कोणी गर्दी नव्हती, एकदम विरळ शांतता होते आणि अचानक एका व्यक्तीनं त्यांची स्कूटर थांबवली। तर बाबा उभे राहिले, म्हणे अहो सर कुठं फिरताय म्हणे एवढं टेन्शनमध्ये, काय प्रॉब्लेम नाही एवढा, म्हणजे तुम्ही असं कधी टेन्शनमध्ये फिरत नाहीत म्हणे काही नाही वडील एक्सपायर, हां माहिती म्हणे आम्हाला। तर मग त्यांच्यासाठी जे जेवण आहे, जेवणाचा जो कार्यक्रम आहे 14व्याचा, तर त्यासाठी आम्हाला ब्राह्मण मिळत नाही आहे म्हणून जरा टेन्शन। काय काळजी करता म्हणे, मी येतो म्हणे, मी ब्राह्मणच आहे, मी येतो म्हणे। डोक्याला पंचा वगैरे, अतिशय अगदी सात्विक वाटला तो माणूस आहे आणि असं त्याच्याकडे पाहून लगेच वाटलं की हा खरंच ब्राह्मण आहे आणि आपलं काम झालं। वडिलांना अतिशय आनंद झाला, त्यांनी त्या माणसाचे धन्यवाद मानले, गाडी वळवली, लगेच घरी सगळ्यांना आनंदाने सांगितलं की ब्राह्मण मिळाले, आपली काही अडवणूक झाली नाही याबाबत, सगळीकडे आनंद झाला। ठीक आहे म्हणे, आता मग सगळेजण तयारीला लागले।
पण या दरम्यान वडिलांकडून एक चूक झाली की त्यांनी त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्याचं नाव तरी ॲटलिस्ट काहीच विचारलं नाही. आनंदाच्या भरात ते लगेच इमिजिएट रिटर्न आले. बरं, मग आता तो दिवस उगवला 14वा ॲक्च्युअली. आणि त्या दिवशी मग ॲक्च्युअली जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या दिवशी सकाळ आली आणि मग आईनं बाबांना सांगितलं की आता बोलवा ते जे कोणी ब्राह्मण आहेत त्यांना. बोलले अरे माझ्याकडं तर त्यांचं नावही नाही, ॲड्रेसही नाही, मोबाईल नंबर पण नाही, आता त्याला कसं बोलवणार. मग आले टेन्शनमध्ये. मग ते म्हणजे ठीक आहे मी कोकणात जाऊन चौकशी करतो ह्या जो काही त्यांचा परिचय होता किंवा जे काही त्यांचं शरीरयष्टी होती त्यापर्यंतचा माणूस आहे का. तर कोकणात गेले जे काही ब्राह्मण होते घर त्यामध्ये जाऊन बाबांनी सांगितले की असा असा माणूस आहे, डोक्याला पंचा वगैरे आहे, एक टिळक लावलेला होता आणि उंचाबुरा माणूस आहे आणि वयस्कर आहे, म्हणजे साधारण माझे आजोबा आहेत जवळपास त्याच वयाचा. तर असा व्यक्ती आहे, तर असं कुणी आहे का परिचयाचा. तर सगळ्यांनी बराच विचार केला पण नाही म्हणे आपल्या परिसरात असा ब्राह्मणच नाही म्हणे. सर तुम्ही पण आता इतक्या वर्षापासून राहता इथं, तुम्ही कधी असं पाहिलं की. म्हणे नाही मी पहिल्यांदाच भेटलो त्याला, पण मला वाटलं कोणी नवीन आलं असेल काय. मग झालं, मग परत हातबलता आली की नाही आता कोणी. तर मग एक जण म्हणाला की तुम्ही एक आहेत ब्राह्मण त्यांना विचारून बघा कदाचित ते अवेलेबल असतील. म्हणजे आता इतक्या ऐन वेळेस आजच पाहिजे ना त्याच दिवशी. तर वडील सहज विचारायला गेले तर तो व्यक्ती अवेलेबल होता आणि तो लगेच गाडीवर बसून आला, पण म्हणजे अडवणूक झालीच नाही, थोडक्यात झटपट लगेच. आणि तरी पण मग ठीक आहे जे मागचं झालं ते सगळं विस्मरणात गेलं की तो व्यक्ती भेटला वगैरे. ठीक आहे ब्राह्मण मिळाला ना, वडील लगेच घेऊन आले, विधी पूर्ण झालेलाच होता. लगेच सगळेजण जेवायला बसले. तो एकच ब्राह्मण नसतो, अजून 2-3 जण असतात जेवायला. पण जो वडिला म्हणजे आजोबा एक्सपायर झाले त्यांच्या जागेवर पितृस्थानी जो बसतो तो ब्राह्मण मिळाला मुख्य. मग ते सगळेजण जेवायला बसले. आमच्या परंपरेप्रमाणे त्यांना आधी सगळेजण नमस्कार करतात. तर नमस्कार करायला सगळेजण रांगेत आलो आम्ही. आणि माझी बहीण त्यावेळेस लहान होती, अगदी 2-2.5 वर्षाची असं, नुकतंच तिला बोलता यायला लागलं होतं. तर मी नमस्कार केला आणि माझ्या मागून तिनं नमस्कार केला. तिनं नमस्कार केला आणि असं वरती पाहिलं की आम्ही आजोबांना आप्पा म्हणायचो जे एक्सपायर झाले त्यांना. वरती पाहिलं ते म्हणले अरे वा आप्पा तुम्ही जेवायला आले. म्हणजे जो माणूस बसलेला होता ना नमस्कार करून वरती पाहिलं त्याच्याकडं आणि म्हणे आप्पा तुम्ही जेवायला आले. हे सगळेजण तर म्हणतात तुम्ही नाही राहिले आता, पण तुम्ही तर जेवायला आले. ती एकदम आनंदाने नाचत नाचत तिथून निघून गेली. सगळ्यांना सांगितलं आप्पा आले आप्पा आले आप्पा आले. मग ते सगळ्यांनी पाहिला प्रसंग, सगळ्यांनी ते ऐकलं, सगळेजण आश्चर्यचकित झाले. आम्हाला तोच माणूस दिसत होता जो की बाबा घेऊन आले, पण तिला त्या माणसाच्या रूपात डायरेक्ट माझे आजोबा दिसले आणि प्रत्यक्ष ते जेवायला आले. मग घरात जे वडीलधारी माणसं होते ते म्हणाले की म्हणजे वडिलांचं नाव शिरीष आहे, म्हणजे शिरीष हा छोटा प्रसंग नाही आहे, प्रत्यक्ष तुझे वडील ह्या दिवशी तुझे जेवायला आले असं समज. मग त्यांचे आम्ही मनोभावे नमस्कार केला, आनंदाने ते जेवले. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रसंग इथं संपत नाही आहे, पण पितृदोष किंवा ह्या ज्या गोष्टी म्हणतात त्याचा आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. हां, आणि हा एक खरं म्हणजे खूपच आमच्या दृष्टीनं अतिशय अलौकिक प्रसंग होता. आणि ह्या प्रसंगानंतर अजून एक याच्याची सिक्वेन्समध्ये अजून एक प्रसंग घडला. तो म्हणजे तो इन बिटवीन ॲक्च्युली घ्यायला पाहिजे होता, बट मी तो आत्ता कवर करतो. तर ज्यावेळेस वडील कोकणाला जायला निघाले त्याच्यामधला त्या ब्राह्मण मिळालेला नव्हता, त्याला आणण्यासाठी ते कोकणाला जायला निघाले. त्यामध्ये एक प्रसंग घडला. तो म्हणजे हा जो सगळा विधी आहे हा सोहळ्यात करायचा असतो. सोहळं म्हणजे आमच्याकडे धुतवस्त्र आहे, धुतलेले वस्त्र घालून सोहळ्यामध्ये बसून तो सगळा विधी करतात. तर तो विधी करताना ते जे कपडे आहेत ते सगळे त्याच दिवशी धुतलेले पाहिजेत आणि धुवून वाळत घातलेले लगेच त्याच माणसाने घेऊन यायचे जो सोहळ्यात बसून हे सगळे विधी करतो ब्राह्मणासमोर. त्यांनी घ्यायचे आणि तो सगळा विधी सोहळ्यात झाला पाहिजे असं ते सगळं होतं. तर वडिलांनी स्वतः कपडे धुतले, वरती नेऊन आमच्या घराच्या गच्चीवर वाळत घातले आणि ते जस्ट खाली आले आणि कुठंतरी एक थोडंसं काहीतरी वेगळं काम त्यांना आठवलं म्हणून ते घराच्या मागच्या बाजूला गेले. आणि तिथून परत येईपर्यंत काय झालं, बहीण तुम्हाला सांगितलं लहानच होती, तिला एवढं काही समजत नव्हतं, तिची आंघोळ वगैरे नव्हती एवढ्या सकाळी काय, आणि ती गच्चीवर गेली आणि सगळे कपडे वाळत घातलेले घेऊन आली. अरे बाप. मग अशा प्रकारे काय झालं, सोहळं ते संपलं तिथं. मग आईला खूप वाईट वाटलं, म्हणजे आईच्या डोळ्यातच पाणी आलं. ती म्हणली काय म्हणजे एवढा चांगला विधी होतोय आणि सोहळं शेवटी मोडला. मग वडील तिकडून मागून तोपर्यंत आले, तिने पाहिली सगळी परिस्थिती, म्हणजे काय एवढं काय झालं. म्हणे ही बघा म्हणे ही वरती गेली आणि नको आता हिला आणि हिला काही म्हणता येणार नाही, आणि तिनं कपडे ते नेमकं जे सोहळ्याचं कपडं होतं ते सोडलं तिनं, ती घेऊन आली खाली. मग भाऊने ठीक आहे काय हरकत नाही, मी परत धुतो, हरकत नाही, काही कोणी गडबड करू नका किंवा काही झालेलं नाही, एवढा मोठा विषय काही झालेला नाही. वडिलांनी परत आंघोळ केली, परत कपडे धुतले, परत नेऊन वाळत घातले. आणि ज्यावेळेस ते वाळत घातले त्यावेळेस येताना त्यांच्या पायाला काहीतरी टोचलं. बरं, म्हणजे रक्त आले का झालं, रक्त आल्यासारखं झालं टोचल्यामुळं.
तर त्यांनी खाली वाकून पाहिलं की पायाला नेमकं काय टोचलं. तर त्यांनी ते पाहिलं तर ते माझ्या आईचं कानातलं, आणि ते कानातलं 4 वर्षापूर्वी हरवलेलं. बापरे. एक त्याचा जोड अजूनही शिल्लक होता, आणि एक जोड ते हरवलेला, तर तो 4 वर्षापूर्वी हरवलेला. तो त्या दिवशी सापडला. आणि ह्या 4 वर्षामध्ये असंख्य कार्यक्रम झाले गच्चीवर. कितीतरी वेळा ती गच्ची झाडली गेली. कारण याची जी पंगत असते, गावात सप्ताह असतो, तिची एक पंगत आमच्याकडे असते. तर ती पंगत पण गच्चीवरच झालेली, आणि स्वयंपाक गच्चीवर झालेला त्या पंक्तीचा. आणि गावात आमचं घर असं आहे की आमचं घर असं, आणि समोरच गावची मेन वेश आहे, आणि त्याच्यासमोरचा सगळा परिसर. म्हणजे जो पोळा होतो गावात बैलांचा, तुम्हाला माहिती असेल, पोळ्याचा गावात मोठा कार्यक्रम असतो, बैल सजून वगैरे सगळे आणले जातात. आता शहरातल्या लोकांना माहीत नसेल म्हणून एक्सप्लेन करतो. तर तो जो मेन कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आमच्या गच्चीवरून अगदी लाईव्ह प्रक्षेपण दिसल्यासारखं दिसतं समोरून. त्यामुळं शेकडो माणसं येऊन गच्चीवर बसतात तो कार्यक्रम पाहायला. एवढ्या सगळ्या गर्दीत कोणालाही ते कधीही सापडलं नाही, आणि 4 वर्षानंतर ती हरवलेली वस्तू त्यावेळेस सापडली. बरं, आता तुम्ही म्हणालात की ते पायामध्ये लागलं आईच्या कानातलं. हो हो. तर त्याचं आणि पायात लागण्याचं आणि रक्त येण्याचं किंवा त्या सगळ्या गोष्टी करण्याचं ह्याच्या मागचा तर्क काय असू शकेल? तर याच्या मागे आम्ही असा तर्क काढला की ज्यावेळेस सोहळं थोडक्यात नाही झालं, त्यावेळेस ते बहिणीनं ते सगळं आणलं, त्यावेळेस सोहळं आमचं थोडक्यात नष्ट झालं त्या दरम्यान, त्यापुरतं. पण त्यावेळेस पण बाबांनी चिडचिड न करता शांततेत घेतल्या या गोष्टी, आणि सोहळं बोलला तर जाऊ दे, ठीक आहे, हरकत नाही, गेलं तर गेलं, एवढं काय असं नाही मानलं. ते सगळं जे रिच्युअल आहे ते त्यांनी परत तसंच फॉलो केलं. या गोष्टीचं थोडक्यात आम्हाला बक्षीस मिळाल्यासारखं झालं ते, असं आम्ही समजतो. म्हणजे जे माझे आजोबा एक्सपायर झाले ते एकतर त्या रूपाने आलेलेच होते घरामध्ये, आणि त्यांनी हे सगळं पाहिलं असावं, आणि त्यांना कुठंतरी वाटलं असावं की हा किती मनापासून या सगळ्या गोष्टी करतोय, किंवा चिडत नाही आणि खरंच मनोभावी करतोय, म्हणून त्याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. म्हणून कदाचित ते हरवलेली गोष्ट, म्हणजे आमचीच गोष्ट होती ती, फक्त हरवलेली, कारण ती त्यावेळेस मिळणं शक्यच नव्हतं. म्हणजे जर तुम्ही लॉजिकली विचार केला तर 4 वर्षात एवढं असं छोटंसं हरवलेलं कानातलं कोणालाच सापडणार नाही, आणि 4 वर्ष ते त्याच जागेवर राहणं शक्यच नाही. कारण त्या दरम्यान पावसाळा आला, गच्ची धुवून निघाली, झाडून घेतली गेली, जेवणाचे कार्यक्रम झाले, एवढ्या सगळ्या प्रसंगातून ते कानातलं त्याच वेळेस तिथं मिळणं, म्हणजे हा खरंच एक अलौकिक चमत्कारच आम्ही मानतो. म्हणजे एक आशीर्वाद दिल्यासारखं. आशीर्वाद दिल्यासारखं एकदम परफेक्ट शब्द वापरला तुम्ही, की थोडक्यात तो एक आशीर्वाद रूपाने आम्हाला ती गोष्ट त्यांनी त्यावेळेस आणि जाणीव करून दिली की बाबा मी आहे आणि माझं लक्ष आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशाच फॉलो करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. जो काही विधी होता तो प्रॉपर पद्धतीने झाला, त्याच्यामुळे त्यांनाही त्या गोष्टी ऍक्सेप्ट झाल्या असतील. करेक्ट. म्हणजे थोडक्यात ते पोहोचलं जे काही केलं गेलं ते. म्हणजे हे जे थोडक्यात मला यामधनं सांगायचं असं की जे धार्मिक विधी आहेत तर त्यांना काहीतरी एक महत्त्व आहे म्हणून ते ठरवून दिलेले आहेत, तर ते तितक्या आत्मीयतेने केले गेले पाहिजेत. आणि ते जर केले गेले नाहीत तर मग पितृदोष या सगळ्या गोष्टींचा त्रास मागे लागू शकतो. बरोबर. आणि ते कार्य करत असताना किंवा कुठले प्रॉब्लेम वगैरे येतात तर तिकडे चिडचिड न करता त्या गोष्टी झाल्यात, आता वेळ प्रसंगाने त्या झाल्यात. कदाचित परीक्षा पाहण्यासाठी पण ते तसं घडून आणलेलं असू शकतं. बरोबर. म्हणजे आपण जर मनोभावे आणि जर खुश होऊन जर सगळ्या गोष्टी करत असेल कुठल्याही पद्धतीने तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. किंवा लोकांना आता खूप काही कार्यक्रम लग्नामध्ये वगैरे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये चिडचिड होते, मग ह्याच्यावर रागव त्याच्यावर रागव, मग तो विधी पण तसाच होतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी पोहोचत पण नाहीत ना. त्याच्यामुळे त्या तितक्या पोहोचत नाहीत. आणि त्यांचा जो तुम्ही थोडक्यात तुम्ही कुठलीही पूजा, सत्यनारायण पूजा जरी तुम्ही केली तरी तुम्ही कशासाठी करता? घरात सुखशांती लाभावी, स्थैर्य लाभावी ह्याच गोष्टीसाठी करता. पण ती जर मनोभावी केली नाही आणि ती जर त्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचलीच नाही तर मग त्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही जे करताय सगळं त्याचा काही उपयोगच होत नाही ना. त्या दरम्यान एखादी अशी छोटी घटना घडली जी की क्षुल्लक आहे, पण त्यासाठी तुम्ही भयंकर चिडचिड केली आणि आमच्याकडे आता ही पूजा होती म्हणूनच असं झालं, असा जर ॲप्रोच राहिला तर मग ते काय मिळणार आहे त्या गोष्टीचा? अर्थच नाही, अर्थच राहत नाही. थोडक्यात या गोष्टीतनं मला एक मेसेज असा द्यायचा की ज्या काही तुम्ही गोष्टी करता, धार्मिक गोष्टी करता, एखादी घरात पूजा करता, थोडक्यात अगदी साध्या साध्या गोष्टी करता, सत्यनारायण पूजा तुम्ही श्रावण महिन्यात करतातच, तर ह्या सगळ्या गोष्टी करताना अतिशय मनोभावे करा. आणि त्यामध्ये जर असं काही विघ्न घडलं, छोटंसं का होईना किंवा मोठं जरी घडलं तरी त्याकडं दुर्लक्ष न करायचं. आणि त्या गोष्टी घडल्यात, ठीक आहे, नशिबाने घडल्यात, परत तितकेच मनोभावे जर तुम्ही अप्रोच केला तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आम्हाला वैयक्तिक असं 100% आता ह्या अनुभवातून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्याच असतील. बरं, त्या प्रसंगानंतर कधी कुठला असे अनुभव घडला का की त्याच्यातनं तुम्हाला कळले की तुमचं पितृंचा तुमच्यावर आशीर्वाद वगैरे अशा कुठल्या गोष्टी? असे बऱ्याचदा असं जाणवलं की सपोज घरात काही संकट यायचे, या संकटाच्या वेळेस आजी आप्पांना नमस्कार केला की एक
शांत वाटायचं, छान वाटायचं किंवा काहीतरी मार्ग सापडायचा, सोल्युशन्स सोल्युशन्स मिळायचे. आणि म्हणजे आमच्या वैयक्तिक ज्या काही समजा आमचे करिअर वाईज असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील, तर त्यामध्ये आम्हाला सतत असं जाणवत गेलं की आमच्या पितरांचा म्हणजे माझ्या आजी आजोबांचा कुठंतरी सतत आमच्यावर आशीर्वाद आहे. असं म्हणजे डायरेक्ट असा हा जो प्रसंग घडला तसं एक्झॅक्ट जरी नाही घडलं तरी काही गोष्टी कशात एक्सप्लेन नाही करता येत, पण त्या कुठंतरी असं पॉझिटिव्हिटी जाणवते की किंवा ठीक आहे आता हा प्रसंग आला समोर, एक नमस्कार करून 5-10 मिनिटं शांत बसलं की मार्ग दिसायचा. म्हणजे थोडक्यात ते आशीर्वादच आहेत ना. प्रत्येक वेळेस अगदी त्यांनी असा जागृत अनुभवच दाखवला पाहिजे असं नाही, कुठंतरी एक वे दिसतो तो मार्ग पण एक आशीर्वाद समजूनच आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रसंगानंतर तुमच्या बहिणीला कधी काय दिसलं का परत? नाही, तो जो प्रसंग झाला त्याच्यानंतर आता तिचं वय वाढलं, मोठी झाली, पण त्याच्यानंतर असं तिला प्रत्यक्ष नाही परत कधी दिसलं. त्यावेळेस मात्र तिनं अगदी म्हणजे एकदम असं पाहून अवाक होऊन सांगितलं की अरे आप्पा तुम्ही, हे सगळेजण म्हणतात, तिला सांगितलं होतं ना की आता आजोबा गेले. आणि तिचा आणि त्यांचं एक वेगळं रिलेशन होतं, कारण ती लहान होती, त्यांचा खूप जीव होता तिच्यात, बॉन्डिंग. म्हणजे सतत ते तिलाच म्हणजे घेऊन बसलेले असायचे, तिला खाऊ घालणं, सांभाळणं सगळं त्यांच्याकडेच असायचं. त्यामुळं ते त्यांचं एक दोघांचं बॉन्डिंग होतं आणि तिला त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, थोडक्यात सांगायचं. बरं, ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही अजून दुसरा अनुभव सांगितला होता, तो काय होता? हो, याच्या व्यतिरिक्तही एक अनुभव आहे आमच्याकडं. हा अनुभव थोडासा वेगळा आहे, प्रवासादरम्यान घडलेला अनुभव आहे, पण या अनुभवामध्ये पण मी प्रत्यक्ष होतो, वडीलही होते, आमची पूर्ण फॅमिली होती. तर थोडक्यात काय आहे की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या, वडील हायस्कूलवर शिक्षक होते, त्यांनाही सुट्ट्या असायच्या. तर त्यांचा शिक्षकांचा एक जो ग्रुप होता, एक 3-4 जण शिक्षक होते आणि आम्ही जवळपास बऱ्याचदा प्लॅन करायचो. तर एक गाडी केलेली, टाटा सुमो गाडी होती आणि एक ड्रायव्हर आणि आम्ही सगळेजण. आणि जनरली एक सांगतो, म्हणजे आम्ही कुठंतरी फिरायला गेलो तरी आमच्या फिरण्याच्या ठिकाणांमध्ये धार्मिक स्थळच 80% असायची. म्हणजे दर्शनं घेत रस्त्यात जर एखादं दुसरं काही गार्डन वगैरे असेल तर थांबायचं, बट मोस्टली धार्मिक स्थळं. तर मग अशी धार्मिक स्थळांचा प्लॅन केलेला. परत वडिलांनी थोडंसं म्हणजे जे जॉबला ते जेव्हा शिक्षक म्हणून जॉईन झाले त्याआधी त्यांनी नकाशाचे कामं केलेले, म्हणजे आर्टिस्ट होते ते. तर जो मॅप आहे भारताचा, समर्थ उद्योगमध्ये ते काम करायचे, तर तो डिझाईन त्यांनी केलेला. त्यामुळे त्यांना परिसराची खडानाखडा माहिती होती, त्यामुळे ते प्लॅन करायचे आणि त्यांनी पूर्ण रूट डिझाईन केलेला. तर त्या रूटमध्ये ना त्यांनी शिवथरगड ॲड केलेलं, जे की कोणालाच माहीत नव्हतं. शिवथरगड म्हणजे मी थोडक्यात सांगतो आपल्या प्रेक्षकांनाही माहिती असावं. तर शिवथरगड हे असं ठिकाण आहे की समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक आणि दासबोध ज्या जागेवर बसून लिहिलं ते ठिकाण म्हणजे शिवथरगड. ते एक थोडक्यात गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अतिशय शांतता आहे आणि त्या गुहेच्या समोरून एक मोठा धबधबा पडतो आणि आतमध्ये थोडक्यात तुम्ही त्या गुहेत गेलात ना की तुम्ही जगापासून डिस्कनेक्ट होता. म्हणजे सायंटिफिकली पण प्रूव्ह झाले की शिवथरगडमध्ये कुठल्याही प्रकारच्या उपकरणाला, म्हणजे जे काही सॅटेलाईट जे आपले जातात ते ट्रॅक करणारे इक्विपमेंट्स असतात, ते इक्विपमेंट्स घेऊन, ते खूप सेन्सिटिव्ह इक्विपमेंट असतात, ते इक्विपमेंट घेऊन परीक्षण झालेलं आहे सायंटिफिकली. तर त्या गुहेच्या बाहेर आलं की ते उपकरणं दाखवायला सुरुवात करायची की एक सॅटेलाईट गेला, दुसरा सॅटेलाईट गेला, पण त्या गुहेत गेलं की ते इक्विपमेंट 0 सॅटेलाईट दाखवायचे. म्हणजे थोडक्यात ते काम करणं बंद करायचे. हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले की ती गुहा जी आहे ती थोडक्यात बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट आहे. तुम्ही तिथं जाऊन तुम्ही गेलात का कधी? नाही, आम्ही नाही गेलो. तुम्ही एकदा जर मी म्हणतो तुम्ही, माझा आग्रह आहे की तुम्ही एकदा जा तिथं. एकदा तुम्ही गेलात ना की त्या ठिकाणी इतकी शांतता तुम्हाला कुठंच लाभणार नाही. अतिशय मन शांत होतं आणि त्या ठिकाणी दासबोधाची निर्मिती झालेली आहे आणि प्लस मनाच्या श्लोकची पण निर्मिती त्याच जागेवर झालेली आहे. तर त्या ठिकाणी ते वडिलांना ते ठिकाण माहिती होतं, त्यांनी ते ॲड केलं, पण त्याचा रस्ता थोडासा अडवळणी होता. तर मग त्यावेळेस आम्ही जरा जागरूक होतो की हे इकडं जायचं आहे म्हणून. आणि एक घाट आहे मध्ये, आय थिंक भोर घाट आहे. तर त्या भोर घाटातनं एक लेफ्ट टर्न आहे आणि मग शिवथरगड एक 1.5-2 तास जर्नी. पण त्यावेळेस एक्झॅक्ट माहिती, कारण गुगल मॅप नव्हता ना त्यावेळेस, तर एक्झॅक्ट किती वेळ लागेल माहीत नव्हतं, बट बरंच अंतर हे माहिती होतं. तर काय झालं, त्या भोर घाटामध्येच आम्हाला 11-11:30 वाजले रात्रीचे. आणि म्हणजे तो चांगला हायवेच येतो, तर गाड्या भरपूर होत्या, त्यामुळे आम्हाला असं काही वाटलं नाही की फार उशीर झाले. पण 11-11:30 वाजलेले होते आणि कसं माहीत नाही, पण तो टर्न आमच्याकडून मिस झाला, कारण मॅप नव्हता ना तेव्हा. तर ते स्पीडमध्ये तो टर्न निघून गेला आणि आम्ही पुढं जात राहिलो. एक अर्धा-पाऊण तास आम्ही पुढे गेलो, पण आम्हाला अंदाज आला की तो टर्न अजून कसा येईना. म्हणून मग आम्ही काय केलं, रस्त्यावर उभे राहिलो आणि एक गाडी उभी केली. त्यांना विचारलं की आम्हाला शिवथरगड नाही म्हणे, तुम्ही तो टर्न मिस केला म्हणे, जवळपास अर्धा-पाऊण तास तुम्ही पुढे आले म्हणे. ठीक आहे, आता परत युटर्न मारा, दुसरा रस्ता नाही म्हणे, परत युटर्न मारा आणि जा. मग आम्ही विचार केला की जावं की नाही, आता ऑलरेडी 12-12:30 झालेत आणि मग पुढचं ठिकाण कवर करावं का काय. पण आमचे म्हणजे वडिलांची वैयक्तिक जास्त इच्छा होती, ते म्हणे नाही शिवथरगडला जायचंच.
मग तेवढं म्हणतात तर मग मी पण आग्रह केला, म्हणलं नाही जाऊतच आपण, काय ठीक आहे 1-1:30 वाजतील रात्रीचे, ठीक आहे जाऊत म्हणलं. परत गाडी यू टर्न मारला, परत आम्ही मग मात्र एकदम चौकसपणे पाहत गेलो. तो टर्न आम्हाला दिसला. मग त्या टर्नवर जेव्हा गाडी आमची लागली तर तुम्हाला सांगतो तो रस्ता असा होता ना की जेमतेम एकच गाडी बसत होती, दोन्ही साईडनी गवत आणि अतिशय घनदाट जंगल, सिंगलच रोड, अतिशय घनदाट जंगल. आणि त्या रोडवरून आमची एकच गाडी चाललेली, कारण त्या दरम्यान जवळपास आम्ही त्या कॉर्नरला टर्न मारला ना त्यावेळेस 12-12.5 100% झाले असते. मग त्यानंतर आम्ही अर्धा तास त्या रोडवर चालत राहिलो. काहीच येईना ना, म्हणजे एक गावही लागणं किंवा फक्त जंगल आणि तो रस्ताही संपणं. मग अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, जवळपास 1 वाजला, काहीच नाही. मग आम्ही थोडेसे म्हणजे घाबरल्यासारखे झालो की अजून कसं काय, बरं रिटर्न जावं तर रिटर्न तरी कुठं जाणार, पुढं जात राहिलो. आणि तेवढ्यात काय झालं ना, आमच्या मागं एक लाईट चमकलं गाडीचं. पहिल्यांदा असं झालं की एक गाडी दिसली, तर ती बुलेरो गाडी होती, व्हाईट कलरची, नंबर प्लेट नव्हती गाडीला, येलो नंबर, म्हणजे TC टेम्पररी पासिंग असतं ना ती होती, म्हणजे गाडीला नंबर नाही, नवी कोरी गाडी. आणि 4 जणं बसलेली गाडीमध्ये, हट्टेकट्टे एकदम, ब्लॅक टी-शर्ट वगैरे घातलेली. पण आता दुसरं कोणी नाहीच तर आम्हाला त्यांना नाईलाज असतो, आम्हाला त्यांना विचारावंच लागलं. तर हिंमत करून मग आम्ही पुढं चाललो. म्हणलं थोडं थांबवा म्हणलं, तिने पण थांबवली बरं का गाडी. म्हणलं मी शिवतरगडला चाललो आहे पण रस्ता चुकलो म्हणलं, तर आम्हाला थोडी मदत करा. म्हणजे शिवतरगडला चालले का तुम्ही? मग आमच्याकडे पाहिलं त्यांनी, फॅमिली दिसली सगळी. एक काम करा म्हणे, आमच्या मागे या, आम्ही तुम्हाला शिवतरगडपर्यंत सोडतो म्हणे. आम्हाला तिकडं नाही जायचं पण तुमच्यासाठी आम्ही जातो म्हणे, शिवतरगडपर्यंत येतो. आणि तुम्ही रस्ता नाही चुकले, रस्ता बरोबर आहे, पण तरी पण या म्हणे आमच्या मागं, 1-2 टर्न आहेत, तुम्ही परत मिस करताल. तर मग मला आनंद झाला. म्हणलं अरे बा, मी येऊन सांगितलं की म्हणलं ती गाडी शिवतरगडलाच चालली. हां बरोबर, छान झालं म्हणे. पण ते लोक असे थोडेसे जरा वेगळे वाटले ना, असे बॉडी बिल्डर. हां, आणि 4 जण गाडीत, आणि नवी कोरी गाडी, नंबर पण नाही गाडीला. तरी पण म्हणलं ठीक आहे, आता एवढं ते म्हणताय तर जाऊ आपण मागं. मग आम्ही त्यांच्या मागं गाडी सुरू केली. जवळपास तरी त्याच्यानंतरही, त्या प्रसंगानंतरही जवळपास अर्धा तास गाडी चालली, अर्धा-पाऊण तास चाललो आम्ही. पण तरी पण शिवतरगडीनं ती गाडी आपली चालली, आम्ही त्याच्या मागे चाललो. मग थोडीसे डाऊट यायला लागला की बाबा हे आता इतक्या जंगलात त्यांनी कुठंही आम्हाला नेलं तरी कोणालाच कळलं नसतं काय झालं ते. बरं, सगळ्या लेडीज गाडीमध्ये, सोनं वगैरे अंगावर, जरा भीती वाटायला लागली. पण ठीक आहे. आणि त्याच्यात एक म्हणजे कळस असा झाला त्या गोष्टीमध्ये भीतीचा की त्या गाडीच्या चारी खिडक्यामधून त्यांनी बंदुका बाहेर काढल्या. बापरे, म्हणजे अंतर पार झाल्यानंतर त्यांनी बंदुकी बाहेर काढल्या का? हां, म्हणजे अर्धा-पाऊण तास गेलो आम्ही आणि नंतर त्यांनी बंदुका बाहेर काढले. तोपर्यंत आम्हाला अंदाज नव्हता गाडीत काय म्हणून. जेव्हा बंदुका बाहेर निघाल्या ना तेव्हा मात्र खूप भीती वाटली. आणि फक्त बंदुकाच नाही, त्याबरोबर त्यांच्याकडे मोठे लाईट होते आणि ते लाईटसारखे चमकत होते बाहेर. सर्च लाईट असतात ना मोठे, ते सर्च लाईटसारखे सगळीकडून चमकत होते, भला मोठा फोकस त्या लाईटचा. आणि आम्हाला कुठंतरी असं वाटलं की हे संकेत देत नाही आहेत ना कोणाला की लाईट लावून आणि बंदुका बाहेर म्हणल्यावर तर आम्ही पूर्ण गार झालो. मग आम्ही सगळ्यांनी देवाचा धावा सुरू केला. इतके घाबरलो की म्हणजे मी आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि त्या दरम्यान आम्ही तरी पण चालत राहिलो. पण एक स्टॉप आल्यानंतर आमची हिंमत संपली, आमच्या ड्रायव्हरची पण हिंमत संपली. आम्ही गाडी एका कडेला उभी केली, कारण आणि ते सर्च लाईटने आम्हाला म्हणायचे या आमच्या मागं. ते सर्च लाईट असे दाखवायचे आणि त्या लाईटनीच खुणायचे. आणि एकदा तर एकाने बंदुकीनं दाखवलं या आमच्या मागं. आता ते बंदुका घेऊन ते लोक उभे, कसं काय त्यांच्या मागे जायचं. खूप घाबरलं सगळे. मग एका ठिकाणी साईडला आम्ही उभे राहिलो. बरं, तिथं एक घर नाही, काही नाही, ते म्हणजे अगदी निव्वळ जंगलच सगळं. तरी एका कडेला आम्ही उभे राहिलो. मग आम्ही उभे राहिलो ना, ते पण उभे राहिले. मग आम्ही घाबरलो ना, मग आमच्या ड्रायव्हरनी गाडी रिव्हर्स घेतली. बरं, तिथं असं परत टर्न करून वळवण्याचा पण चान्स नव्हता, सिंगल रोड. ती गाडीचं आम्ही अशी कशी जागा करून तिला पुढं जाऊ दिलं, म्हणजे तिच्या मागं आम्हाला चालता येईल. मग ड्रायव्हर घाबरला. ते म्हणे काय करू म्हणे. म्हणलं घ्या रिव्हर्स गाडी. रिव्हर्स घेतली, रिव्हर्स पळवली तिने गाडी, अक्षरशः रिव्हर्स पळवली स्पीडमध्ये. तो आमच्या बरोबरीनं तो पण रिव्हर्स आला. मग थोड्या वेळ आल्यानंतर त्याला माहीत नाही काय झालं, त्याने उभी केली गाडी आणि तो सरळ निघून गेला. तो निघून गेल्यावर आमच्या जीवात जीव आला गेला. म्हणलं आता आम्ही उभे राहिलो, विचार करायला लागलो, बरं आता काय करायचं. आता तिथं पुढं जावं तर तो गेलेलाच आहे पुढं. आता मागं जावं तर मागं आम्ही ऑलरेडी 1.5-2 तास प्रवास करून आलेलो होतो, मागं तरी कुठं जाणार. मग आम्ही विचारत होतो तेवढ्यात आता हा जो प्रसंग आहे ना, हा म्हणजे माझ्या अंगावर आत्तासुद्धा गाठा आला. समोरून एक लेडीज आली, एक महिला आली, आणि एकदम यंग महिला आणि अतिशय सुंदर. म्हणजे तिचं जे तेज होतं ना ते एक वेगळंच तेज होतं. आणि पूर्ण हिरवीगार साडी घातलेली, केस मोकळे होते तिचे, पण धुतलेले केस होते नुकतेच, आणि ओले केस होते. आणि अतिशय सुंदर शृंगार केलेला, पण जो शृंगार होता ना तो सगळा थोड्याशा जुन्या काळातला वाटत होता. आणि ती समोरून आली पूजेचं ताट घेऊन. एवढ्या रात्री 1:30 वाजलेला,
रात्री 1:30 वाजता एक महिला समोरून पूजेचं ताट घेऊन येते आणि ती पण इतकी सुंदर महिला, नखशिकांत अलंकार असलेली, हिरवीगार साडी, आणि आम्ही सगळ्यांनी तिला पाहिलं, असं नाही की कोणाला एकालाच दिसली, सगळ्यांना ती दिसली. ती समोरून येत होती. बरं, आता ते सगळं पाहिलं आम्ही. आणि अजून एक म्हणजे थोडक्यात आम्हाला थोडंसं आश्चर्य अजून एका गोष्टीमुळे वाटलं की ते जंगल होतं सगळं. जंगलात तुम्हाला माहिती कसे हवा सगळीकडे ते अडकण्यासाठी खूप हवा असते. म्हणजे आम्ही खिडकी जर खाली घेतली ना तर अक्षरशः असं हवा झपझप लागायची, इतकी हवा होती. एवढ्या हवेत त्या बाईच्या त्या तबकामधला दिवा चालू होता. बापरे, अक्षरशः ज्योत पेटलेली. आणि त्या असं पण नाही की त्या दिव्याला काही प्रोटेक्शन ग्लास आहे किंवा काय, प्लेन दिवा. आणि तो दिव्याची ज्योत अशी इकडं तिकडं सुद्धा होत नव्हती, स्ट्रेट ज्योत चालू होती एवढ्या हवेत सुद्धा. आणि हे मी म्हणजे ती बाई समोरून यायला बराच वेळ लागला ना, तर आम्ही बराच वेळ तिला ऑब्झर्व केलं, म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या प्रॉपर लक्षात आहेत. तर ती आली समोर आणि आमच्या गाडीच्या जवळून जेव्हा जायला लागली तेव्हा मात्र म्हणजे हिंमत होत नव्हती, कारण काही समजतच नव्हतं की बरं माणूस म्हणावं तर आजूबाजूला घरं पण नाहीत. ती कुठं, आणि एवढ्या 1:30 वाजता काय कसली पूजा असणार आहे रात्री, एवढ्या रात्री, आणि कसली पूजा, आणि एवढ्या रात्री एक महिला येणं हेच मुळात एकदम भीतीदायक करणारं होतं. पण ती जशी जवळ यायला लागली ना तसं थोडंसं डेअरिंग करून विचारलं तिला की म्हटलं ताई आम्ही शिवथरगडला चाललो आहे, तर थोडी मदत करताल का? नाही, बोला ना म्हणे, बोला ना. म्हणे शिवथरगडला कसं जायचं, आम्ही रस्ता चुकलो आहे म्हणे. तर ती कोकणी भाषेत बोलली, मला अजून चांगलं आठवतं तिचे शब्द. ते म्हणे रस्ता चुकले नाही म्हणे तुम्ही, रस्ता तुमचा बरोबर आहे. आणि आत्ता एक गाडी गेली ना समोर, तर जावा त्या गाडी मागे जावं म्हणे, ती गाडी शिवथरगडलाच चालली म्हणे. हेच आम्हाला आश्चर्य वाटलं की त्या बाईला हे कसं समजलं की ती गाडी शिवथरगडलाच चालली म्हणून. ती आत्ता एक गाडी गेली ना म्हणे तुमच्या समोरून, ती गाडी शिवथरगडलाच चालली म्हणे, जावा त्या गाडी मागे जावा, असं म्हणाली ती. आणि असं म्हणालो आम्ही. ती असं म्हणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. तर तिला प्रश्न विचारल्यानंतर आम्ही इकडं पाहिलं एकमेकांकडं, ही असं म्हणते म्हणून. एकमेकांकडे पाहून परत तिकडं पाहिलं तर खिडकीत बाई नाही आणि काही नाही, डायरेक्ट अदृश्य झाली ती थोडक्यात विदिन सेकंद. म्हणजे फक्त आता समजा मी तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही असं म्हणालात की नाही त्या गाडी मागे जा म्हटल्यानंतर मी बाकीच्यांची रिएक्शन पाहिलं, फक्त यांच्याकडे पाहिलं की असं म्हणते की बाबा आता काय करायचं. आणि परत तिकडं पाहिलं तर आता मी म्हटलं की सांगावं की धन्यवाद बाबा आम्हाला मार्गदर्शन, गायब, एकदम गायब. आम्ही त्या मुवमेंटला गाडीतून खाली उतरून सुद्धा पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, मागंपर्यंत पाहिलं. ठीक आहे अंधार होता पण तिच्या हातात दिवा होता ना, तो दिवा तरी ॲटलीस्ट दिसायला पाहिजे होता ना की. आणि बरं जाणार कुठं एवढ्या ह्याच्यामध्ये, रोडवरच जाईल, आतमध्ये झुडपांमध्ये कुठं जाऊन काय संबंधच नाही झुडपांचा. आणि सगळ्या जंगलामध्ये म्हणजे आजूबाजूला आम्ही तिकडेही पाहिलं इकडेही पाहिलं. बरं रस्ता स्ट्रेट होता, बऱ्यापैकी रस्ता आम्हाला दिसतही होता अंधार असू नये, कारण थोडंसं किती नाही म्हटलं तरी आपल्याला असा अंदाज येतो की असा रस्ता चालला आहे म्हणून. आणि अंदाज घेऊन म्हणण्यापेक्षा तिच्या हातात दिवा होता ना, तो दिवा तरी आयडेंटिफाय व्हायला पाहिजे होता. बरं, मग ज्यावेळेस तुम्ही त्या महिलेशी बोलत होतात त्यावेळेस ती जी गाडी होती बंदूक वगैरे घेऊन, ते लोक त्यावेळेस कुठे गेलते? कारण की ते रिव्हर्समध्ये तुमच्याकडे आलते ना. नाही, ते काय झालं, ते रिव्हर्स आले थोडेसे, पण आम्ही रिव्हर्स जाणं थांबवलंच नाही, कारण आम्हाला काही करून त्या गोष्टीपासून लांब जायचं होतं. तर मे बी माहीत नाही, ते एक पर्टिक्युलर मुवमेंट पण रिव्हर्स आल्यानंतर ते उभे राहिले. थोडा वेळ ब्रेक लाईट मला दिसत होता आम्हाला त्या गाडीचा, थोड्या वेळ ती गाडी तिथंच उभी होती, पण आम्ही रिव्हर्सच जात राहिलो. आणि थोड्या वेळाने मग आम्हाला असं दिसलं की ती गाडी आता नाही आहे तिथं, म्हणजे थोडक्यात ते निघून गेले, स्ट्रेट समोर निघून गेले. त्यांनी युटर्न नाही मारला, ते समोर निघून गेले. आणि नंतर मग ते पुढं निघून गेल्यावर मग आम्ही म्हटलं की आता ती गाडी गेली आहे, मग आम्ही परत थोडीशी गाडी पुढे घेतली आणि साईडला उभी केली. हां, आणि आम्ही विचार करत बसलो की आता काय करायचं, पुढं जायचं तर ती गाडी पुढं गेलेलीच आहे, आणि मागं जावं तर मागं परत किती जाणार ना, आणि मागं जाण्यात काही पॉईंटच नव्हता. आणि तेवढ्यात ती बाई समोरून आली, आणि ती म्हणजे हे सगळं जे तिचं रूप होतं ते पाहूनच मुळात आम्ही अचंबित झालो की बाबा इतक्या रात्री 1:30 वाजता एक स्त्री येते, पूर्ण नखशिकांत तिचं मेकअप, म्हणजे थोडक्यात अलंकार असलेली, आणि इतकी सुंदर स्त्री, आणि एक पूजेचं ताट घेऊन येते. हेच आम्हाला समजण्याच्या पलीकडेच होतं ते. आणि त्यावेळेस ती आली आणि मग आम्ही गाडीतनं खाली उतरलो, तिची डिस्कशन्स केले, म्हणजे थोडक्यात तिला विचारलं, हिंमत होत नव्हती पण हिंमत करून विचारलं की ताई आम्ही रस्ता, ताई शब्द वापरला बरं का, मला आम्ही रस्ता चुकलो आहे, तर आम्हाला. मग त्यावेळेस गाडीतनं सगळे उतरले होते? नाही, एकटाच उतरलो होतो. आणि त्यावेळेस विचारलं की आम्ही रस्ता चुकलो आहे किंवा शिवथरगडला जायचं तर कसं जाता येईल इथून. तर ते म्हणाले नाही तुम्ही रस्ता चुकलेले नाही आहेत, रस्ता बरोबर आहे तुमचा, पण आत्ता गाडी गेली ना ती गाडी शिवथरगडलाच चालली आहे म्हणे, जावा त्या गाडीच्या मागे जावा, असं कोकणी भाषेत बोलली ती. आणि तिचं जे सगळं जे तबक वगैरे होतं ना ते अगदी इतकं सुंदर ना, म्हणजे असं मला ते क्लिअर आठवते कारण मी प्रत्यक्ष पाहिले ते सगळं. तर पितळाचं तबक होतं,
आणि जे पूजेचं ताट असतं ना असं त्याला फुलांची डिझाईन डिझाईन्स असं फुलांचं नव्हतं, चौकटीचं डिझाईन होतं आणि पितळाचं तबक, त्यामध्ये सगळं बाकी पूजेचं साहित्य ठेवलेलं आणि तो दिवा म्हणजे त्या दिव्याचा ना तो प्रकाशमान झालेला दिवा, तो दिवा वेगळाच होता. तो इकडं तिकडं होत नव्हता, फ्लक्च्युएट होत नव्हता, तो स्ट्रेट जळत होता एवढ्या हवेत सुद्धा. आणि हे म्हणजे एकंदरीत ना ते थोडंसं काहीतरी अननॅचरलच होतं. ते नॅचरल ती नव्हतीच ती बाई. काहीतरी एक वेगळी शक्ती म्हणा किंवा तुम्ही काय नाव द्यायचं ते द्या, पण त्याच्या पुढे झालं काय मग ते फक्त तिच्याशी बोललो आणि तिने हे मार्गदर्शनच केलं ना थोडक्यात, की तुम्ही त्या गाडी मागे जा, ती गाडीची उतरगळत चालली आणि तुम्ही रस्ता चुकलेले नाही आहात, हे पण सांगितलं पर्टिक्युलरली. मग हे सांगितल्यानंतर मी खाली उतरलेलो होतो. मी परत वळून पाहिलं की म्हणजे आता यांची रिॲक्शन सांगावं लागेल ना की असं म्हणून. मी त्यांना फक्त सांगितलं पण नाही, मी फक्त त्यांच्याकडे पाहिलं आणि परत तिकडं पाहिलं तर ते अदृश्यच. परत तिथं ती म्हणजे दिवा नाही, ती बाई नाही, काहीच नाही. बरं मी खाली उतरलेलोच होतो ना, तर मी रोडवर पाहिलं, मी मागं पण पाहिलं, ॲटलिस्ट दिवा तरी दिसेल म्हणलं, किंवा एखादी फास्ट गेली. पण एवढं फास्ट कसं काय कुठं, म्हणजे अगदी क्षणात ती अदृश्य झाली थोडक्यात सांगायचं म्हणजे. परत ती बाई दिसलीच नाही. आणि विशेष म्हणजे फक्त मलाच नाही, अजून कोणालाच ती बाई परत दिसली नाही. आणि त्या दरम्यान काय झालं, मी त्यांच्याकडे वळून पाहिलं ना, ते सगळेजण माझ्याकडे पाहत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आम्ही सगळ्यांनीच परत तिकडे पाहिलं, तर ती बाई परत दिसलीच नाही, आम्हाला कोणालाच दिसली नाही ती. मग पुढं काय झालं? मग ती अदृश्य झाली थोडक्यात. मग मी आपल्या गाडीत येऊन बसलो, म्हणलं असं असं झालं. आता ती बाई गेली म्हणलं, ती म्हणजे माहीत नाही आता अदृश्य झाली किंवा काय. पण थोडक्यात मग आम्ही असं थोडक्यात या सगळ्या प्रसंगाचं एक तात्पर्य असं काढलं की आपण पुढं गेलं पाहिजे. कारण कुठंतरी त्या शक्तीने येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. निगेटिव्ह होती, पॉझिटिव्ह होती माहीत नाही, पण ती एक प्रकारची एक वेगळी शक्तीच होती. आणि त्या मुवमेंटला तिनं आम्हाला मदतच केली, त्रास बिलकुल दिला नाही, हेल्प केली. म्हटलं आता ठीक आहे, आपण त्यांचं ऐकू आणि समोर जाऊ, पाहू जे होईल ते होईल. म्हटलं फार तर काय होईल म्हटलं, आता ते समोर भेटतील आणि याही उपर त्यांना जर आपल्याला गाठायचंच असेल तर ते कसंही गाठतील म्हटलं. ते काय फार अवघड नाही, बरं सगळा एरिया त्यांचा आहे, आपण पळून किती पळणार आहेत. तर जाऊ म्हणलं पुढे, जे होईल ते होईल. समर्थांचं नाव घेतलं आणि श्लोक आठवला, समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. म्हणलं आपण भक्तच आहेत त्यांचे, माझा अनुग्रह आहे गोंदवलेकर महाराजांना, समर्थ भक्तच आहेत आम्ही. तर म्हणलं ठीक आहे, त्यांचं नाव घेतलं, ड्रायव्हरला म्हणलं चला पुढं. मग एक साधारण 15-20 मिनटं आम्ही पुढं गेलो, एक अर्धा तास. आणि शिवतरगडची कमान दिसली, शिवतरगड दिसलं आणि ती गाडी पण दिसली. ती बोलेरोची गाडी होती, ती पण तिथं उभी होती. मग आम्ही गाडी लावली साईडला आणि मग पर्टिक्युलरली त्यांना भेटायला गेलो. वडिलांनी मी आम्ही दोघं गेलो. तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा हसले मोठ्याने ते. मग नंतर म्हणले तुम्ही आम्हाला घाबरले काय? म्हणलं अहो तुम्ही बंदुका बाहेर काढल्या. म्हणजे ते आमच्या नंतर लक्षात आलं की तुम्ही बंदुकांना घाबरले असताल म्हणून. म्हणलं अहो आता अशा ठिकाणी तुम्ही बंदुका बाहेर काढता म्हणल्यावर भीती वाटली नाही. एकदम बरोबर आहे म्हणे, पण आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आहेत म्हणे. अच्छा. आणि हे जे सगळे सर्च लाईट वगैरे जे आहेत ना, तर काय झालं म्हणे, आम्ही आता जेवण वगैरे झाले, आम्ही असंच मस्तीमध्ये फिरायला बाहेर पडलो होतो म्हणे. गव्हर्नमेंटचीच गाडी म्हणे, आम्ही आपले बाहेर पडलो आणि आता पडलोच आहेत तर मग एखादा ससा वगैरे असं काही शिकारीची आवड होती त्यांना, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आहेत. म्हणजे अशी काही मिळती का काय असं म्हणून आम्ही आपलं सर्च लाईटनी पाहत होतो. आणि अजून एक उद्देश असा आहे म्हणजे ते सर्च लाईट मारण्यामागं, की जे हिंस्र शॉपद आहेत ना ते लाईटनी दूर जातात. तर आम्ही लाईट मारत गस्त घालतो म्हणे, फिरतो म्हणे. आणि छोटंसं काही जनावर मिळालं तर एखाद्या वेळेस एक हाऊस म्हणून शिकार करतो, पण जर एखादं मोठं जनावर दिसलं तर मग सर्च लाईटनी त्याला दूर, कारण म्हणजे ह्या रोडवर आलं तर प्रॉब्लेम होतात ना, त्यांना गाडी जाऊ शकतात किंवा. तर मग त्यांना आम्ही जंगलापासून दूर एक रात्री राऊंड मारतोच म्हणे. आणि आता तुम्ही शिवतरगडला चाललात म्हणून म्हटलं तुमची मदत करावी, तर आम्ही शिकारीचा प्लॅन कॅन्सल केला म्हणे. मग फक्त सर्च लाईट मारून जनावरं दूर पळवण्यासाठी. आणि बंदूक अशासाठी काढत होतो की समजा काही दिसलंच तर मग हवेत बार केला की ते आवाजाने पण दूर जातात, असं सगळं ते होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या आहेत म्हणजे, गाडी पण गव्हर्नमेंटची. मला बरं तुमच्याकडे नंबर पण नाही म्हणे, आत्ताच गाडी मिळाली आम्हाला ह्या डिपार्टमेंटला, तिला नंबर नाही आला म्हणे अजून. आणि म्हणे कोकणात आलायत म्हणे तुम्ही, घाबरू नका, हे कोकणी म्हणे. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला म्हणे, कुठेही तुम्हाला काही प्रसंग आला तर आम्हाला कॉल करा, आम्ही असेच 4 जण 2 तासाच्या आत हीच गाडी घेऊन हजर होऊ म्हणे आणि बिनधास्त फिरा म्हणे कोकणामध्ये. मग अजून एक सांगायचा मुद्दा असा की त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला ती बाई भेटली का, कारण तिनं एक्झॅक्ट त्या गाडीचा उल्लेख केला ना. तर मग आम्ही म्हटलं ती आम्हाला रस्त्यात एक बाई भेटली, तिने आम्हाला सांगितलं या गाडी मागे जाऊन. त्याने आम्हाला काही अशी कोणी बाई भेटली नाही, दिसली पण नाही म्हणे रस्त्याने. ते त्याच रोडनी पुढे गेले ना, पण त्यांना काही तसं दिसलं नाही. आणि किंवा त्यांचं कोणत्या बाईशी असं इंटरॅक्शन पण झालं नाही की रस्त्याने. पण ती बाई पर्टिक्युलरली आम्हाला भेटली, तिनं आम्हाला मार्गदर्शनही केलं आणि तिनं आम्हाला ती गाडी शिवतरगडला चालली हे तिनं सांगितलं. हे जास्त विशेष आहे. आता तिला कसं कळलं ना ही गाडी कुठं चालली म्हणून. गाड्या रस्त्याने कुठेही जाऊ शकतात, तो रोड पुढं पण अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जातच असेल, का शिवतरगडमध्ये येऊन संपला असं थोडंच आहे.
पुढे झालं काय तुमचं ते डिस्कशन वगैरे झालं, मग तुम्ही तिथं काय मग पुढे काय केलं मग मग शिवतरगड लागलंच ना आम्हाला. मग आम्ही जवळपास ह्या सगळ्या प्रकारे 2-2:30 वाजले होते तिथं पोहोचेपर्यंत. मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही अशी लांबून आलो. मग त्यांनी आम्हाला तिथे राहण्याची सोय केली आणि पहाटे 5ला त्यांचा मेन घंटानाद होतो आणि समर्थांची आरती वगैरे सुरू होती. तर मग आम्हाला त्यांनी झोपण्याची पण जागा करून दिली. कपडे थंडी खूप होती, थंडीचे दिवस होते, तर सगळी व्यवस्था केली त्यांची. आणि त्यांनी सांगितलं की आमचा फक्त एक त्रास होईल तुम्हाला की 5 वाजता आम्ही घंटानाद करतो सगळ्यांना उठवण्यासाठी. तर तो फक्त मला त्याच्यात त्रास करायला, आम्ही पण उठत ना म्हणलं. मग त्यांनी एक जग भरून चहा वगैरे आणून ठेवला आमच्यासाठी. अतिशय सुंदर सोय झाली. मग आम्ही आंघोळी वगैरे केल्या, दर्शन घेतले आणि मग तिथून आम्ही पुढच्या देवस्थानाचा प्रवास सुरू झाला. बरं, तर हा होता तुमचा येस, हे आमचे 2 अनुभव होते. आणि ह्या अनुभवामधनं एक सांगण्याची गोष्ट म्हणजे थोडक्यात मी तुमच्याशी अप्रोच करून इथपर्यंत येण्याचं कारण हे आहे की थोडक्यात काय ना की आमचं वागणूक पहिल्यापासून आम्ही धार्मिक प्रवृत्तीचे आणि सतत मनात नामस्मरण सुरू असतं. तर मला सांगायचं असं आहे की काय ना थोडक्यात आता मी स्वतः इंजिनियर आहे, मी अंधश्रद्धा वगैरे मानत नाही. बट कुठंतरी एक गोष्ट अशी आहे की जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना तर तिला अपोज करणारी म्हणा किंवा तिला बॅलन्स करणारी, अपोज शब्द चुकीचा आहे, तिला बॅलन्स करणारी निगेटिव्ह एनर्जी पण आहे. आणि ह्या 2 एनर्जी आहेत म्हणून त्या दोन्ही एनर्जी बॅलन्स आहेत. थोडक्यात तुम्हाला न्यूटनचा रूल माहिती नाही, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर. तर जर पॉझिटिव्ह ॲक्शन आहे तर तिला इक्वल अँड अपोजिट निगेटिव्ह ॲक्शन पण आहे, असतेच. परंतु जर तुमचं धार्मिक वागणं असेल, तुमच्या मनात सतत नामस्मरण असेल आणि जर तुमची वागणूक जर चांगली असेल, थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचं जर कर्म चांगले असतील, तर ह्या निगेटिव्ह एनर्जी आजूबाजूला जरी तुमच्या आल्या तरी त्या तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. हे मी छाती ठोकून सांगतो. एक समर्थांचा भक्त म्हणा किंवा याच्या मनाने मी सांगतो की जर तुमच्या इष्टावर तुमची श्रद्धा असेल तर ह्या एनर्जी तुम्हाला त्रास न देता त्यांचा निगेटिव्ह स्वभाव विसरून त्या तुम्हाला मदतही करतील, जशी आमची मदत झाली. आता मला कदाचित माझा जो प्रसंग आहे ना ह्यामध्ये ती निगेटिव्ह एनर्जीच होती किंवा पॉझिटिव्ह होती हे एक थोडक्यात एक मिस्ट्रीज आहे. ते आपण तर्क नाही करू शकत की ती कुठल्याही प्रकारची एनर्जी होती. बट तिच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर मला असं कुठंतरी जाणवलं की ही एक प्रकारची पॉझिटिव्हच एनर्जी होती. कारण बोलल्यानंतर भीती नाही वाटली किंवा अशी क्रूरता किंवा असं नाही जाणवलं, एक सॉफ्टनेस होता सगळा. किंवा अशी विकृप वगैरे पण काही दिसली नाही, बिलकुल नाही. अतिशय सुंदर स्त्री. म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की ही एक प्रकारची एक कसं आहे ना, हे जे सत्पुरुष असतात, सोबत आता समर्थ रामदास स्वामी हे एक मोठे सत्पुरुष आहेत, तर त्यांनी तिथं तो ग्रंथाची निर्मिती केली त्या ठिकाणी. तर तिथं ना त्या मोठ्या संतांचा एक संचय असतो, पुण्यसंचय असतो थोडक्यात. तर त्यामध्ये त्या एरियामध्ये ना सतत पॉझिटिव्ह वेव्ज फिरत असतात. तर अशा ठिकाणी ना आपल्या वेगवेगळ्या ज्या शक्ती असतात त्या स्वतः पण येऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतात. ह्या शक्तीसुद्धा म्हणजे थोडक्यात रिद्धी म्हणा किंवा ह्या ज्या सगळ्या शक्तीज आहेत, तर ह्या सगळ्या शक्ती पण कुठल्या तरी धार्मिक ठिकाणी जाऊन स्वतःला अजून एम्पॉवर करून घेत असतात. तर तशा प्रकारची ती एखादी कुठली तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी होती, शक्ती होती. आणि तिनं आम्ही चुकलो आहे म्हणून ऐन वेळेस आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि मदतही केली. थोडक्यात मी अशा अँगलनी ह्या गोष्टी एक घेतो. किंवा आपण दुसऱ्या अँगलने विचार करू, कदाचित ती निगेटिव्ह एनर्जी पण असू शकते, पण आमचा हेतू काय होता, आम्हाला दर्शनाला जायचं होतं. त्यामुळे तिनं तिचा मूळ स्वभाव बाजूला ठेवून आम्हाला एक पॉझिटिव्हली मदत केली किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. दर्शन दिलं, भीती वाटली, मी तुम्हाला सांगतो ना प्रसंग सांगताना पण माझ्या अंगावर काटा आला, पण त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा बोलण्याची हिंमत झाली आणि योग्यच मार्गदर्शन केलं. चुकीचं काय सांगितलं, चुकीचं करू शकली असते ना ती, की तुम्ही नाही तुम्ही रिव्हर्स जा किंवा असं करा किंवा काही म्हणू शकली असती. अरे आम्हाला त्यावेळेस ऐकलं नव्हतं, कारण आमच्याकडे दुसरं कोण होतं, ऑप्शनच नव्हतं, दुसरं कुठलं ऑप्शनच नव्हतं. पण तिने योग्य मार्गदर्शन केलं आणि आम्हाला समर्थांपर्यंत नेऊन पोहोचवलं. म्हणून मी एक सांगतो की आपलं कर्म, थोडक्यात कर्मावर कॉन्सन्ट्रेट करा. आता हे कलियुग आहे, कलियुगामध्ये काय थोडक्यात जे कर्म आहे ना तेच आपल्याला तारण आहे. आणि कलीचा अवतार म्हणजे थोडक्यात आता यामध्ये जर तुम्ही थोडक्यात मला सांगायचं म्हणजे नामस्मरणावर फोकस करा. जे नामस्मरण तुम्ही कुठल्याही देवाचं, असं नाही की पर्टिक्युलर कुठल्याही देवाचं, कुलदेवतेचं म्हणा किंवा तुमचे वैयक्तिक तुम्ही एखाद्या महाराजांना मानत असाल किंवा एखाद्या देवाला मानत असाल. जनरली बऱ्याच जणांची गणपती श्रद्धा असते, आता तुमची हनुमंतरावर श्रद्धा, इथं फोटो पण आहे. तर मग त्यांचं तुम्ही सतत मनात स्मरण जर ठेवलं तर ह्या शक्तींचा कधीही त्रास होत नाही. आणि बरेच जण काय करतात, थोडंसं अंधश्रद्धा निर्मूलन किंवा याच्याखाली किंवा एक आम्ही सायंटिफिक लोक आहोत म्हणून ह्या गोष्टींना बिलकुल मानत नाहीत किंवा ह्या गोष्टींबद्दल असा ॲप्रोच एक असा असतो त्यांचा की ह्या गोष्टी नाहीतच. तर तसा ॲप्रोच जरी असला तरी पॉझिटिव्ह म्हणजे थोडक्यात तुम्ही एखाद्या देवाचं नामस्मरण करताय, तर नामस्मरण करण्यात चूक काय, नामस्मरण करता तुमचं माइंड पॉझिटिव्ह असतं आणि त्या दरम्यान तुम्ही ज्या गोष्टी करता त्या पॉझिटिव्हली करता आणि एक कुठंतरी एक कवच निर्माण होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे अंधश्रद्धा आपल्याला प्रमोट करायच्याच नाही आहेत, अंधश्रद्धा नाहीच पाहिजेत, पण
जर हे प्रोटेक्शन तुमच्या बाजूला असेल ना, तर ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या तुम्हाला हार्म करत नाहीत. बरोबर. हा एक मला आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना संदेश द्यायचा. आता युट्यूबला भरपूर चॅनल आहेत आपल्याच कॉन्सेप्ट टाईप. Correct, तुम्हाला का वाटलं की मिस्टर टॉक्सवरच हा अनुभव शेअर करावा म्हणून? आता मी थोडंसं माझं वैयक्तिक सांगतो की मला ना ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे माझा दोन्ही एनर्जीवर तितकाच विश्वास आहे. पॉझिटिव्हवर पण आहे आणि निगेटिव्हवर पण आहे. पण यामध्ये या रिलेटेड बरेच चॅनल, तुम्ही सांगितलं तसं मी बऱ्याच चॅनल्सचं आत्तापर्यंत व्हिडिओ ऐकले. तर बाकी चॅनल्समध्ये ना मला थोडंसं तितकं नॅचरलनेस नाही वाटत. म्हणजे थोडक्यात अतिरंजित केलेल्या गोष्टी असतात किंवा कुठंतरी असं वाटतं की स्क्रिप्टेड आहे असं थोडंसं वाटतं. पण वैयक्तिक आपल्या चॅनलचा जेव्हा मी व्हिडिओ पाहतो त्यावेळेस मला जे लोक येतात किंवा जे असतात ते सगळे सर्वसाधारण माणसं असतात. कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी असे त्यातले मुरलेले लोक नसतात आणि त्यांना आलेले अनुभव तुम्ही शेअर करता. त्यामुळे ते लोक खोटं का बोलतील आणि ते असं कुठंतरी असं वाटतं की हे सगळं खूप जेन्युइन आहे आणि आहेच ते. आणि त्यामुळे मी फक्त आत्तापर्यंत हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी पहिल्यांदाच आता हे सगळं कॅमेरा वगैरे समोर. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागं उद्देश एवढाच आहे की तुमचं जे हे मिस्ट्री टॉक चॅनल मला खूप जेन्युइन वाटलं आणि मला असं वाटलं की माझा अनुभव खरंच प्रॉपरली, म्हणजे मला जो मेसेज द्यायचा आहे तो प्रॉपरली शेअर केला जाईल आणि हाच त्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटलं. आणि तुमच्या चॅनलला मला अजूनही माझ्याकडून खूप शुभेच्छा. तुमचे फॉलोअर्स वगैरे खूप आहेत, सगळं अतिशय छानच आहे, बट अजूनही वाढतील. तुम्ही जर हा प्रामाणिकपणा जर यामध्ये मेंटेन ठेवला तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. म्हणजे एक थोडक्यात शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून. मनपूर्वक आभार माझ्याकडून, माझ्या टीमकडून आणि पूर्ण आमच्या प्रेक्षकांकडून. तर मित्रांनो, हे होते देशपांडे सरांसोबत घडलेले अनुभव आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या तर त्याच्या बाबतीत जर तुम्हाला नॉलेज असेल तेही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे लोकांना त्या बाबतीतली माहिती भेटेल. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.